सध्या आम्ही पाथरी शहरातील तहसील कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर आज आमच्यासोबत उपोषण करते विठ्ठल चंदर खिल्लार हे पाथरी तालुक्यातील तुरा या गावातील ते रहिवासी आहेत। त्यांच्या वडिलांच्या जागी त्यांना अनुकंपा तत्त्वावर पाथरी तहसील कार्यालयामध्ये त्यांना नोकरी मिळावी याकरिता त्यांनी उपोषण सुरू केलेले आहे। त्यांचा आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून त्यांच्याकडं अजून तहसील कार्यालयाकडून कोण आलेले आहेत, तहसीलदार यांनी त्यांना भेट वगैरे दिलेली आहेत का, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आणि त्यांचं जे आमरण उपोषण जे चालू आहे तो केव्हापर्यंत चालू राहणार आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आमच्यासोबत आहेत खिल्लारे सर। काय सांगणार आहे की आपण पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेले आहेत, अनुकंपा तत्त्वावर वडिलांच्या जागी आपल्याला नोकरी मिळावी ह्याकरिता आपण इथं बसलेले आहेत। पाथरीचे तहसीलदार किंवा तहसीलच्या कार्यालयाकडून कोणी कर्मचारी वगैरे त्यांनी आपल्याला इथं येऊन भेट दिलेली आहेत का? सर, आम्ही उपोषणाला कालपासून तहसील कार्यालयासमोर बसलेलो आहोत। आता माझ्यासोबत आम्ही आई, भाऊ आणि माझी पत्नी, मी चौघजण आहेत उपोषणाला बसलेलो। आमचं आमरण उपोषण आहे अनुकंपा तत्त्वावर वडिलाच्या जागेवर सेवेत घेण्यात यावे। वडील ऑन ड्युटीवर असताना तहसील कार्यालयामध्ये वारले, 2011 मध्ये वारले। 2011 पासून पाठपुरावा करायलोत। घरची परिस्थिती नाजूक आहे, शेती नाही, काय नाही। ने विनंती करायला किंवा 2011 पासून वडिलाच्या जागेवर सेवेत सामावून घ्या, पण 2011 पासून शासन निर्णय म्हणते ते 2011ला ते वडील वारले तेव्हा अर्ज केला, त्यावेळेस त्यांनी अनुकंपा शासन निर्णयाला तरतूद लागू नाही म्हणले। 2011च्या नंतर 2013 असं प्रत्येक वर्षी अर्ज पाठपुरावा करीत राहिलो मी। 2024ला अनुकंपा धोरण लागू केले, पण अगोदर मी वडील वारले त्यावेळेस अर्ज केलेले होते, पण 2024ला शासन निर्णय लागू झाला की तरतूद लागू केली। त्यानंतर 2025ला त्याची मार्गदर्शक तत्त्वे हे समजा शासनाने दुसरा GR काढून त्याचे मार्गदर्शक तत्त्वे जारी केले। तर मी कलेक्टर ऑफिसला अर्ज केला 2024ला शासन निर्णय आल्याच्या नंतर। शासन निर्णयाची प्रत समजा जिल्हाधिकारी यांना दिलेली ना शासन निर्णय, तर मी कलेक्टर ऑफिसला अर्ज केला 2024ला शासन निर्णय आल्यानंतर। शासन निर्णय आल्याच्यानंतर त्यांनी मला एक पत्र दिलं की तुम्ही तहसील कार्यालय पाथरी यांना भेटा, कारण ते तहसील कोतवाल पदाचे प्राधिकारी नियुक्त तेच आहेत। तर मी 2025 म्हणजे आता 1 वर्ष होऊन गेलं, 1 मेला चालता 2025च्या, तेव्हापासून तहसीलमध्ये चक्रा मारल्या, प्रत्यक्ष भेटलो तहसीलदार साहेबाला यांना, त्यांनी काय दखल घेतलेली नाही। जिल्हाधिकारी साहेबांनी जे आपल्याला पत्र दिलेले त्याच्यात नमूद वगैरे असं करण्यात आलेलं आहे का? हा, की त्या जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेलं त्या पत्रामध्ये नमूद केले की शासनाने तरतूद लागू केलेली आहे अनुकंपासाठी। तरी आपण त्याची प्रतीक्षा यादी तयार करायची समजा उमेदवाराची, आणि प्रतीक्षा यादी तयार करून आपण नियुक्ती प्राधिकारी असल्यामुळे त्याचा अर्ज तहसीलदार साहेबाकडे वर्ग करण्यात आला। तहसीलदार साहेबाला भेटलो मी हे, पण ते आता त्यांनी काय त्याच्यावर दखल घेतली नाही, म्हणून नाईलाज असतो मला 24/6/2026 रोजी उपोषणासाठी निवेदन द्यावे लागले। 26/6/2026 रोजी उपोषणासाठी आमरण उपोषणासाठी सहकुटुंब निवेदन दिले। 29 तारखेला उपोषणाला बसणारच आम्ही, त्याच्यावर दखल घेण्यात यावी, पण त्या 26 पासून मी त्यांनी काही दखल घेतली नाही। नंतर 29ला मग नाईलाज असतो आम्हाला आमरण उपोषण सहकुटुंब करावं लागत आहे। आमरण उपोषणात बसल्याच्या नंतर तहसीलदार यांच्याकडून कोणी कर्मचारी, नायब तहसीलदार वगैरे कोणी आपल्याला प्रत्यक्ष येऊन भेट दिलेली आहे का त्यांनी? काल आलते नायब तहसीलदार धोपे सर आलते, आस्थापना विभागाचे कर्मचारी वसीम सर बी आलते,
आणि पवार सर आले ते तिथलेच महसूल सहाय्यक. पण त्यांनी काय आपल्या म्हणजे जे पत्र काढलं ते आपल्याला योग्य वाटलं नाही. त्यांनी समजा त्या पत्रामध्ये आपण घेतलं नाही पत्र. काय होतं त्या पत्रात नमूद? त्या पत्रामध्ये नमूद जे कलेक्टर ऑफिस जे पत्र आले त्या पत्रानुसार त्यांनी कारवाई केली नाही. त्याच्यामुळे ते काय पत्र आपण घेतलेलं नाही. कलेक्टरच्या कार्यालयातून जे पत्र आलं होतं त्याच्यात काय होतं असं नमूद केलं? त्याच्यामध्ये शासनाने मागच्या वेळेस मी तर याच्या अगोदर कलेक्टर ऑफिसला अर्ज केलेले. त्यावेळेस माझा अर्ज तिथं निकाली काढायचे की समजा शासन तरतूद नसल्यामुळे तुमचा अर्ज निकाली काढण्यात यायचा तिथंच. ज्यावेळेस शासन निर्णय लागू झाला त्यावेळेस माझा अर्ज त्यांनी तहसील कार्यालयाकडे वर्ग केला की समजा तहसील कर्मचारी आपलं तहसीलदार नियुक्ती प्राधिकारी असल्यामुळे कोतवालाचे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला. मी म्हणतोय मला जे अर्ज ते पत्र आले त्या पत्रानुसार कारवाई करावी, वडिलाच्या जागेवर नियुक्ती देण्यात यावी. वाटते का आपल्याला की कलेक्टर साहेबाकडून जे पत्र आलेले आहे त्या हिशोबानं जर कारवाई केली तर आपण वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर तहसील कार्यालयामध्ये रुजू होऊ शकतात, नोकरीला लागू शकतात असं आपल्याला अपेक्षा आहे का? मला असं वाटू शकतं की बाबा मागच्या वेळेस मी जे अर्ज करीत होतो कलेक्टर ऑफिसला माझे अर्ज ते तिथं निकाली काढायचे. मी म्हणायचे बाबा शासन अनुकंपा धोरण लागू नाही म्हणून माझा अर्ज ते प्रत्येक वेळेस तिथं निकाली काढायचे त्यांच्या कार्यालयात. पण ह्यावेळेस माझा अर्ज त्यांनी ज्यावेळेस शासन निर्णय लागू झाला त्यावेळेस त्यांनी माझा अर्ज इकडे वर्ग केला तहसील कार्यालयाकडे की तुम्ही या पदाची नियुक्ती प्राधिकारी असल्यामुळे तुम्ही याच्यावर कारवाई करा म्हणले या शासन निर्णयानुसार. तरी 2025 पासून काही त्यांनी कारवाई केली नाही व मला माझ्या वडिलाच्या जागेवर काही नियुक्ती देण्यात आली नाही. उपोषण कधी सोडणार मग आपण? उपोषण तर नियुक्ती मिळेपर्यंत नाही सोडणार. समजा 2011च्या नियमानुसार समजा तरतुदीत नसलच तर मग आपल्याला कसे पत्र देता येईल? याच्या अगोदर 2011च्या अगोदर शासन निर्णय आले कोतवाल वारसाचे भरपूर शासन निर्णय. त्यावेळेस मी कोतवालाचे वारस घेतलेले शासन निर्णय जुने आहेत ना शासन निर्णय. आता हे शासन निर्णय 2024ला आला त्याच्या अगोदरचे कोतवालाचे वारसाचे शासन निर्णय आहेत. तहसीलदार साहेबाला कारवाई करायची असली तर त्या शासन निर्णयानुसार सुद्धा कारवाई करू शकते. पाथरी तहसील कार्यालयासमोर विठ्ठलचंद्र खिल्लारे पाथरी तालुक्यातील राहणार तुरा या गावातील रहिवासी असून ते आज पाथरी शहरातील पाथरी तहसील कार्यालयासमोर त्यांच्या वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर पाथरी तहसील कार्यालयामध्ये त्यांना नोकरी मिळावी याकरिता ते आमरण उपोषण करत आहेत. जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. नायब तहसीलदार यांनी त्यांना एकदा भेट दिलेली आहे, पण नायब तहसीलदार यांनी जे पत्र काढलेले आहे ते त्यांना मान्य नाहीत. जोपर्यंत तहसीलदार माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून जे पत्र आलेले आहे त्या पत्राच्या आधारे कारवाई करू शकत नाही, कारवाई करत नाही तोपर्यंत विठ्ठलचंद्र खिल्लारे पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत. यासोबतच त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली, त्यांची आई, त्यांची मिसेस, त्यांचे भाऊ हे सुद्धा आमरण उपोषणासाठी त्यांना समर्थन करत आहेत. सहकुटुंब त्यांचं आमरण उपोषण इथं चालूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत. तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात येत आहेत.